नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आता ह्यावर्षी तुम्हाला 9वी अ, ब, क या तीनही तुकड्यांना मराठी विषय शिकवणार आहे. इयत्ता 5वी ते 8वीपर्यंत याचा अभ्यासक्रम, मूल्यमापनाची पद्धत हे सर्व 9वी आणि 10वीपेक्षा वेगळं आहे. त्यामुळे सुरुवातीला मी तुम्हाला तुमच्या निबंध, गृहपाठ आणि वर्गपाठाच्या वहीबद्दल बोलणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रथम सत्र परीक्षेची कृतीपत्रिका आणि अंतर्गत मूल्यमापन याबाबत सांगणार आहे. खरं म्हणजे तुम्ही आता 8वीमधून 9वी इयत्तेमध्ये आलात तर मी आत्ता जी काही भाषा वापरली किंवा जे काही सांगितलं ते तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल, अपरिचयाचं वाटत असेल, परंतु जेव्हा मी प्रत्यक्ष त्याची माहिती सांगेन त्यावेळेस तुम्हाला ते सहज सोपं वाटणार आहे. त्यामध्ये प्रथमतः मी सगळ्यात सुरुवातीला तुमच्या वर्गपाठाच्या वहीविषयी बोलणार आहे. तुम्हाला ह्यावर्षी म्हणजेच इयत्ता 9वीला मराठी भाषेसाठी, मराठी या विषयासाठी 200 पेजेस स्क्वेअर बुक घ्यायचं आहे. त्यामध्ये प्रथमतः मी आता तुम्हाला व्हॉट्सॲपला आपल्या ग्रुपवरती जो कृतीपत्रिकेचा नमुना पाठवलेला आहे तो लिहायचा आहे. पण सगळ्यात प्रथमतः पहिल्या पानावरती तुमचं नाव, इयत्ता, तुकडी, रोल नंबर आणि विषय हे सगळं लिहायचं. त्यानंतर दुसऱ्या पानावरती आपली पाठ्यपुस्तकातलीच जी अनुक्रमणिका दिलेली आहे त्यामध्ये एकूण 4 विभाग आहे. त्या 4ही विभागांची माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे. म्हणजे जशीची तशी ती माहिती त्या तुमच्या वर्गपाठाच्या वहीत लिहायची. त्यानंतर पुढच्या पानावरती कृतीपत्रिकेचं स्वरूप आणि अंतर्गत मूल्यमापनाचा तक्ता लिहायचा आहे. तो पण मी व्हॉट्सॲपला टाकलेला आहे. तो जसाशी तसा लिहायचा. आणि त्यानंतर मी तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे साधारणतः आपल्याला पहिल्या सत्राला, सत्र 1साठी भाग 1 आणि भाग 2 असे एकूण 10 कविता आणि गद्य मिळून 10 भाग दिलेले आहेत आणि 2 स्थूल वाचन दिलेले आहे. तर एवढा सिलेबस आपल्याला प्रथम सत्र परीक्षेसाठी दिलेला आहे. तो आपल्याला पूर्ण करायचा आहे, समजून घ्यायचा आहे, आचरणात आणायचा आहे आणि दैनंदिन व्यवहारामध्ये मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करायचा आहे. हे जे पाठ्यपुस्तक आहे मराठीचं किंवा कोणतंही पाठ्यपुस्तक घ्या, त्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं जे काही ज्ञान आहे, मग गद्यपद्य विभाग असू द्या, स्थूल वाचन असू द्या किंवा आणखीन काही, यामधून तुम्हाला घेतलेल्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी संपर्क करून, म्हणजे दैनंदिन जीवनासाठी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. फक्त शिकायचं आणि प्रश्न उत्तर लिहायचे असं नाही. तर त्याबाबतची माहिती मी नंतर सांगणार आहे. परंतु आता तुम्हाला मी जी माहिती सांगत आहे खास करून ती म्हणजे तुम्ही इयत्ता 8वीपर्यंत गृहपाठासाठी सिंगल पान वापरलेलं आहे. तर आता तसं न करता ह्यावर्षी तुम्हाला मराठी निबंधासाठी 100 पेजेस स्क्वेअर बुक, त्यानंतर मराठी गृहपाठासाठी सुद्धा 100 पेजेस स्क्वेअर बुक घ्यायचं आहे. यामध्ये मी आता प्रथमतः तुम्हाला निबंधाची माहिती सांगणार आहे, ती वही कशी बनवायची. तर तुम्ही ती वही 100 पेजेस स्क्वेअर बुक घेतल्यानंतर त्या गृहपाठ आणि निबंधाच्या दोघंही वह्यांना खाकी रंगाचं कव्हर लावायचं आहे. निबंधाच्या वहीची आधी माहिती देते. पहिल्या पानावरती तुमचं पूर्ण नाव, इयत्ता, तुकडी, रोल नंबर नंतर टाकला तरी चालेल आणि विषय मराठी निबंध. अशा पद्धतीने पहिल्या पानावर माहिती लिहून त्याच्या पुढचे जे 2 पानं आहेत ते अनुक्रमणिकेसाठी ठेवायचे आहे. अर्थात तुम्ही तुमच्या घरामध्ये 9वी 10वीला असणारे मुलं जर असतील, म्हणजे मागील वर्षी, तर त्यांच्याकडून तुम्ही ती माहिती घेऊ शकतात आणि अनुक्रमणिका आखू शकतात. त्या अनुक्रमणिकेमध्ये ती अनुक्रमणिका कशी आखायची त्याबद्दलची माहिती लक्षात घ्या. वरचा जो समास आहे त्यामध्ये अनुक्रमणिका नाव टाकायचं. खालच्या पानावरती कॉलम आखायचे, उभ्या रेषा, त्यामध्ये अनुक्रम नंबर, त्यानंतर निबंधाचे नाव, त्यानंतर तारीख आणि नंतर गुण आणि सही, अशा पद्धतीचे कॉलम करायचे आहे. आता लक्षात घ्या की तुम्हाला या 9वी इयत्तेमध्ये भाषेसाठी म्हणजे मराठीला किंवा हिंदी आणि इंग्रजीला प्रत्येक महिन्याला 1 निबंध, 1 गृहपाठ लिहायचा आहे. आता आपण निबंधाची चर्चा करत आहोत, त्यामुळे जून महिन्याचा 1 निबंध आणि जुलै महिन्याचा 1 निबंध, अशा पद्धतीने 2 निबंध आपण
या जुलै अखेरपर्यंत घेणार आहोत. तर पहिला निबंध मी तुम्हाला दिलेला आहे, मी पाहिलेला पहिला पाऊस. हा वर्णनात्मक निबंध आहे. पुन्हा एकदा ऐका. तुमचं नाव टाकून झाल्यानंतर जी अनुक्रमणिका मी आता तुम्हाला सांगितली आखायला, त्यामध्ये पुन्हा कॉलम सांगितले, अनुक्रम नंबर, निबंधाचे नाव, तारीख, गुण आणि सही किंवा स्वाक्षरी असे कॉलम असणार आहे. आता समजा मी पहिला निबंध दिला तर त्याच्याच खाली एक अंक टाकून तिथे लिहायचं आहे वर्णनात्मक निबंध आणि त्याखाली नाव टाकायचं आहे मी पाहिलेला पहिला पाऊस. त्यानंतर त्याच्या पुढे मी तुम्हाला दिनांक पण दिलेली आहे त्या निबंधाची. ती दिनांक आहे 30/6/2020 ती टाकायची आणि पुढचे 2 कॉलम तसेच ठेवायचे आहे, कारण आम्ही जेव्हा निबंध तपासणार त्यावेळेस तुम्हाला ते गुणदान देणार आहोत किंवा करणार आहोत. त्यानंतर दुसरा निबंध हा आत्मवृत्तपर निबंध दिलेला आहे. आत्मवृत्तपर निबंध पण कसा लिहायचा याबाबतची माहिती मी सांगितलेली आहे. तो प्रथम पुरुषी सर्वनामातून लिहायचा आहे. आता प्रथम पुरुषी सर्वनाम म्हणजे काय ते तुम्हाला माहिती जर नसेल, खरं म्हणजे माहिती हवं, कारण इयत्ता 8वीपर्यंत तुम्हाला शब्दांच्या एकूण 8 जातींचा अभ्यास तुम्ही केलेला आहेच. तर त्यामध्ये नाम, सर्वनाम ही दुसरी जात आहे. पहिली नाम, दुसरी सर्वनाम. तर सर्वनामामध्ये पण अनेक उपजाती आहेत, परंतु प्रथम पुरुषी सर्वनाम ही एक जात आहे आणि या जातेमध्ये मी, आम्ही, आपण अशा शब्दांचाच वापर केला जातो. तर ह्या प्रथम पुरुषी सर्वनामातून तो निबंध लिहायचा आहे. म्हणजेच काय, उदाहरणार्थ फळ्याचे आत्मवृत्त आहे तर फळा स्वतः बोलत आहे असं त्या ठिकाणी तुमच्या लिखाणात उल्लेख आला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या वर्गातला फळा बोलतोय. बरेच दिवस झाले तुम्ही भेटलाच नाहीत. खरं तर मला सवय होऊन गेली जून महिन्यामध्ये 14 किंवा 15 तारखेला तुम्हाला भेटण्याची. पण काय म्हणावं, आलेल्या या महामारीला, आलेल्या या कोरोना आजाराला किंवा कोरोना विषाणू आजाराला सगळीकडं प्रत्येकजण चिंताग्रस्त झालेला आहे. अनेक माणसं मृत्युमुखी पडलेली, अनेक हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहे. काय करावं, खूप दिवसाची खंत आहे. तुम्ही मला भेटले पाहिजे, पण तुम्ही पण येऊ शकत नाही, तुमचे शिक्षक पण येऊ शकत नाही. आज सहज म्हणून तू आलेला दिसतोच आहे, तुलाच माझी आठवण आली असं वाटतं, म्हणून माझी खंत तुझ्याशी व्यक्त करावी असं मला वाटलं. मित्रा, खरंच तुझं आणि माझं नातं खूप जवळचं आहे. आता हा निबंध खूप मोठा असणार आहे. मी हा पूर्ण निबंध सांगणार नाही, पण सुरुवात मी अशी तुम्हाला करून दाखवलेली आहे की हा फळा तुमच्याशी कसा बोलला, माझी निर्मिती कुठं झाली, कशी झाली, तुम्ही, तुमचे शिक्षक माझा वापर कशासाठी करतात, त्याच्यामुळे मला कोणता आनंद होतो, तुम्ही त्याचा फायदा कसा करून घेतला पाहिजे, मोठं कसं झालं पाहिजे, ज्ञान मिळून उच्च पदावर कसं पोहोचलं पाहिजे. तरी पण काही मुलं येऊन माझ्या अंगावरती वेगवेगळ्या प्रकारच्या ओरखड्या ओढतात, अक्षरं पुसतात, अर्थाचा अनर्थ होतो, याची असणारी फळ्याला खंत, हे सगळं तुम्हाला त्या निबंधामध्ये लिहायचं आहे, आत्मवृत्तपर निबंधामध्ये. तर आता मी हे वर्णन तुम्हाला का सांगितलेलं आहे, तर तुम्हाला त्याचा अर्थ कळायला पाहिजे की प्रथम पुरुषी सर्वनाम म्हणजे नेमकं काय. जेव्हा आम्ही तो निबंध वाचू त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं पाहिजे की खरोखर इथं हा मुलगा लिहितच नाही, हा फळाच बोलतो आहे. म्हणजे मुलाने लिहिलेलं नाही तर फळा बोलतो आहे असं आम्हाला जाणवलं पाहिजे. अशा प्रकारचा हा दुसरा निबंध तुमचा राहणार आहे. तुम्हाला कोणता विषय दिलेला आहे त्यानुसारच तो निबंध लिहा. अशा पद्धतीने अनुक्रमणिकेमध्ये पहिला निबंध जो आहे तो मी वर्णनात्मक निबंध, मी पाहिलेला पहिला पाऊस, त्याला तारीख सांगितली मी 30/6/2020. दुसरा निबंध लिहायचा आहे आत्मवृत्तपर निबंध, त्याला तारीख आजची द्यायची आहे म्हणजे 4/7/2020. अशाही तुमची अनुक्रमणिका तयार होईल. पुढचंही पान अनुक्रमणिकेसाठीच ठेवायचं आहे, कारण 10 निबंधांची नावं लिहायची आहे, त्यामुळे एक पान पुरेसं नसतं किंवा पुरत नाही. त्यानंतर 2 पानं अनुक्रमणिकेचे झाले की त्या पुढच्या पानावरती, त्याच्यानंतरच्या पानावरती तुम्हाला आता खऱ्या अर्थाने निबंध लिहायचा आहे. तर त्या निबंधामध्ये समजा पहिला जो निबंध आहे तो वरच्या समासात, बाजूच्या समासात काहीच लिहायचं नाही. मग समासाच्या खाली एक अंक टाकून ठळक अक्षरात मोठ्या आकारामध्ये नाव टाकायचं आहे तुम्हाला. तुम्ही वर्णनात्मक निबंध आणि खाली लिहायचं आहे मी अनुभवलेला पहिला पाऊस किंवा मी पाहिलेला पहिला पाऊस. तो दिल्यानंतर त्याच्या खालच्या ओळीमध्ये तुम्हाला दिनांक टाकायचा आहे. दिनांकही सांगितलेला आहे
30/6/2020 हा दिनांक उजव्या बाजूला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही मी पाहिलेला पहिला पाऊस निबंध लिहायला जेव्हा सुरुवात कराल त्यावेळेस तो निबंध लिहित असताना हा वर्णनात्मक निबंध असल्यामुळे तुम्ही खरोखर एखादा पाऊस अनुभवलेला असेल त्याचं सचित्र वर्णन करा. सचित्र हा शब्द जर अवघड वाटत असेल तर त्याचा साधासुद्धा अर्थ असा आहे की जेव्हा तुमचा निबंध शिक्षक वाचोत, वाचक इतर कुणी वाचोत, त्यांनी वाचल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर त्या पावसाचं हुबेहूब चित्र राहिलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारचा जो निबंध आहे त्याला सचित्र निबंध लेखन म्हणतात. आणि वर्णनात्मक निबंधाचे हे पहिलं वैशिष्ट्य आहे की वर्णन असं असलं पाहिजे की वाचकाच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं पाहिजे. हे पहिलं विशेष. दुसरं विशेष की तुम्हाला इतर निबंधांप्रमाणेच परिच्छेद मांडणी छान करा. निदान तुमच्या या निबंधामध्ये 2 पानांचा निबंध लिहा. पानाच्या मागच्या बाजूला निबंध लिहायचा नसतो, हे पण माहिती असलं पाहिजे तुम्हाला. तर 2 पानाचा निबंध लिहित असताना त्या निबंधामध्ये कमीत कमी 4 ते 5 परिच्छेद केले पाहिजे. अलंकारिक भाषेचा वापर केला पाहिजे. म्हणींचा, वाक्प्रचारांचा वापर केला पाहिजे. विरामचिन्हांचा वापर केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवट हा अतिउत्तम असला पाहिजे. त्यामध्ये कवितेच्या ओळी टाकू शकतात. सुरुवातसुद्धा तुम्ही कवितेच्या ओळीने करूसुद्धा शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला पहिला निबंध लिहायचा आहे, तो म्हणजे वर्णनात्मक निबंध. आणि तो संपल्यानंतर नवीन पानावर पुन्हा 2 अंक टाकून समासात काही न लिहिता खालच्या ओळीमध्ये तुम्हाला निबंध लिहायचा आहे, आत्मवृत्तपर निबंध. मग आत्मवृत्त कशाचं लिहायला सांगितलेले त्याचं खाली नाव टाका. आणि त्यानंतर मग मी वर्णन केल्याप्रमाणे तुम्हाला झाड असेल, फळा असेल, ज्याचं आत्मवृत्त लिहायला दिलेलं आहे ते आत्मवृत्त त्या ठिकाणी लिहायचं आहे. साधारणतः प्रत्येक निबंध हा तुमचा 2 पानाचा असला पाहिजे. अशा पद्धतीने जून महिन्याचा एक निबंध आणि जुलै महिन्याचा एक निबंध असे 2 निबंध मी तुम्हाला दिलेले आहे. आता वर्गपाठाच्या मी आता प्रत्येक महिन्याला एक निबंध देणार आहे, त्यामुळे 3रा निबंध दिला की तो पुढच्या पानावर लिहायचा. आता सांगितलेल्या वैशिष्ट्यांप्रमाणेच ते सगळं लेखन तुम्हाला करायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल की हे निबंध तपासायचे कसे, तर मी आता पाहिलं ग्रुपच्या बऱ्याच मुलांनी माझ्या वैयक्तिक व्हॉट्सॲपला किंवा ग्रुपच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सुद्धा तुम्ही लिहिलेले निबंध टाकलेले आहे. तर ते तसे नका टाकू, कारण आम्ही काही लगेच ते तपासणार नाहीत. मुलं भरपूर आहे, एवढे त्या ग्रुपवर किंवा वैयक्तिक माझ्या व्हॉट्सॲपला टाकू शकणार नाही. टाकले तरी तपासता येणार नाही. त्यापेक्षा जेव्हा शाळा सुरू होईल त्याच वेळेस तुमचे निबंध गृहपाठ तपासले जातील. गृहपाठामध्ये प्रत्येकाला गृहपाठ सारखा दिलेला असल्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांची सारखी असू शकतील, असणारच, स्वमताचा प्रश्न वगळता. पण इतर निबंध लेखनाचा जर विचार केला तर निबंध लेखन मात्र प्रत्येकाचं वेगळं असलं पाहिजे. कुणीही निबंधाच्या पुस्तकातून किंवा दुसऱ्याच्या वहीमधून कॉपी करून निबंध लिहायचे नाहीत. जर काही शंका असेल तर मला वैयक्तिक कॉल केला, फोन केला तरी पण चालेल. त्यानंतर आता गृहपाठाच्या वहीबाबत आपण विचार करणार आहोत. आता तुम्हाला मी मघा सांगितल्याप्रमाणे प्रथम सत्र परीक्षेला तुम्हाला 2 विभाग आहे, पहिला आणि दुसरा विभाग. तर आता आपण सगळ्यात प्रथमतः पहिल्या विभागाचा अभ्यास करणार आहोत. मी मागे तुम्हाला पहिल्या विभागामध्ये वंदे वंदे मातरम हे गीत ग. माडगुळकरांचं यूट्यूबवरून पाठवलेलं आहे. त्याचा अभ्यास तुम्ही नक्की केलेला असेल. अर्थात हे जे गीत आहे हे काव्यानंदासाठी दिलेलं आहे, म्हणजे आनंद घ्यायचा आहे. सुंदर ताला सुरात ते गाणं म्हणायचं आहे, अर्थ पण समजून घ्यायचा आहे. त्याच्यावरती स्वाध्याय वगैरे दिलेला नाही. परंतु नंतर संतवाणी दिलेली, तुम्ही अनुक्रमणिका जर पाहिली, पुस्तक जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तर संतवाणी दिलेली आहे. संतवाणीमध्ये अ आणि आ असे 2 भाग दिलेले आहे. पहिला भाग आहे जैसा वृक्ष नेणे, संत नामदेवांचा अभंग आहे. आणि दुसरा भाग आहे धरीला पंढरीचा चोर, त्याच्या कवयित्री आहेत संत कवयित्री जनाबाई. आता मी त्या दिवशी आषाढी एकादशी असल्यामुळे त्या वेळेचं साधर्म्य साधून आणि त्यानुसार तुम्हाला तो जो काही ती जी काही कविता आहे ती कविता यूट्यूबवरून पाठवलेली होती. सुंदर अशा प्रकारे तिचं गायन कसं केलेलं आहे अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात किंवा आणखीन कोणाच्या आवाजामध्ये
ते पण पाठवलं होतं. माझ्या मते त्याचा आनंद अनुभव तुम्ही घेतलेला असेल. तरी पण काळजी करू नये, ही कविता तुम्हाला मी शिकवणार आहे की म्हणजे पहिल्यापासून वंदे वंदे मातरम, संतवाणी वगैरे सगळ्या ज्या कविता आहेत, तुम्हाला जेवढा अभ्यासक्रम दिलेला आहे पाठ्यपुस्तकामध्ये जे धडे कविता दिलेले आहे ते सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त माहिती अशी देत होते की गृहपाठाच्या वहीमध्ये समजा मला वाटतं एखादा गृहपाठ दिलेला असावा. आता तो का दिला तर तुम्ही तात्पुरती का होईना यूट्यूबवरती कविता अभ्यासलेली आहे आणि तिच्या खालचे प्रश्न उत्तरं लिहा असं मी सांगितलेलं होतं. तर तो पहिला गृहपाठ लिहा. दुसरा गृहपाठ जेव्हा मी पुन्हा पुढचा धडा किंवा कविता शिकवेन त्यावेळेस तुम्हाला त्यावर प्रश्न देईल आणि मग ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्या वहीमध्ये लिहायचे आहेत तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये. असा जून महिन्याचा एक आणि जुलै महिन्याचा एक गृहपाठ पूर्ण करायचा आहे. म्हणजे तुम्हाला निबंधाच्या आणि गृहपाठाच्या वहीमध्ये फक्त ते निबंध गृहपाठ पूर्ण करा म्हणजे समजावून पण घ्या. आणि जेव्हा शाळा सुरू होईल त्यावेळेस आम्ही ते निबंध आणि गृहपाठ तुमचे तपासणार आहोत. वर्गपाठाच्या वहीबाबत सांगायचं झालं तर गृहपाठाला जे प्रश्न दिलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त जो भाग म्हणजे कविता धडा शिकवला जाईल त्याखालची सगळीची सगळी प्रश्न उत्तरं हे 200 पेजेस स्क्वेअर बुकमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. कुणी कंटाळा करणार नाही. शाळा भरल्याबरोबर या सगळ्या 3ही वह्या तपासल्या जाणार आहेत. आणखीन एक महत्त्वाची बाब मला तुम्हाला सांगायची आहे. व्याकरणचा जो भाग आहे तुम्हाला व्याकरण इयत्ता 9वीसाठी कोणतं आहे तर पाठ्यपुस्तकात दिलेलेच आहे. तुम्हाला अलंकार आहे, शब्दसिद्धी आहे, रस ओळखा आहे, मात्रा वृत्त आहे आणि शुद्ध लेखनाचे नियम हे तर अभ्यासायचं आहेच. पण 5वीपासून तर 9वीपर्यंत म्हणजे 8वीपर्यंत जेवढं इतर व्याकरण तुम्ही शिकलेलं आहात असेल, शब्दांच्या जाती असतील किंवा अक्षरगणवृत्त असतील किंवा समास वगैरे सगळा अभ्यास तुम्हाला या इयत्तेमध्ये पूर्ण असणं आवश्यक आहे. म्हणून मी मागील वर्षी आता जे 10वीला मुलं गेलेले आहे त्यांच्या वहीमध्ये ह्या सगळ्या व्याकरण भागाची पूर्तता केलेली आहे, शिकवून झालेलं आहे. तुम्हालासुद्धा मी शिकवणार आहे. पण माझी एक विनंती अशी राहील की जर तुम्हाला आणखीन 100 पेजेस वही व्याकरणसाठी घेणं शक्य असेल तर अतिउत्तम भाग राहील. तर ती वही घ्या आणि जे मुलं आता 10वीत गेलेले आहे त्यांची जर वही तुम्हाला घेता आली तर त्या वहीमधून जसंची तसं लेखन जर तुम्ही करून ठेवलं तर मी कमी वेळामध्ये तुम्हाला अधिक व्याकरण समजावून देणार आहे. खरं म्हणजे आधी लिहून आणि मग समजून घेणे पूर्णपणे चुकीचं आहे. परंतु आता या संकटामुळे आपल्याला अशी प्रकारची काहीतरी योजना आखणं गरजेचं आहे. त्यामुळे फक्त तुम्ही ते लिहून ठेवलं नंतर मी तुम्हाला फक्त समजावून देईन म्हणजे तुम्हाला व्याकरणचा भाग सहजगत्या सोपा करता येईल. तर व्याकरणसाठी जर नवीन वेगळी वही 100 पेजेस करता आली आणि आता जे 10वीला गेलेली मुलं आहेत त्या सगळ्या मुलांच्या म्हणजे प्रत्येकाने एक एक वही घेऊन आणि जसंची तसं भाग लिहून ठेवला तर तुम्हाला पुढचं व्याकरण समजण्यास अतिशय सोपं जाणार आहे. आता या वहीमध्ये सगळे अलंकार वगैरे तुमचे 9वीचे जे आहेत ते पण त्यामध्ये लिहिलेले असतील त्या मुलांनी. त्यामुळे तुम्ही ते लिहून ठेवलं तर अतिउत्तम राहील. त्यानंतर आता वर्गपाठाच्या वहीबाबत मी मागं तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण आता खऱ्या अर्थाने तुमचं मी मागं सांगितल्याप्रमाणे 8वीपर्यंतचं मूल्यमापन वेगळं होतं. आता 9वी इयत्तेला मूल्यमापन तुमचं वेगळं आहे. तर तुमची प्रश्नपत्रिका म्हणजे खरं तर त्याला आता 9वीला कृतीपत्रिका म्हणायची आहे, प्रश्नपत्रिका म्हणायची नाही. कृतीपत्रिका ही 80 गुणांची राहणार आहे आणि अंतर्गत मूल्यमापन तुमचं 20 गुणांचं केलं जाणार आहे. तर आता कृतीपत्रिका कशी असेल आणि अंतर्गत मूल्यमापन कसं असेल याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बघा अंतर्गत मूल्यमापन आधी 20 गुणांची माहिती मी तुम्हाला देते. त्यामध्ये श्रवण 5 गुण, भाषण 5 गुण, स्वाध्याय 10 गुण असे एकूण 20 गुणांचं तुमचं अंतर्गत मूल्यमापन होणार आहे. आता हे अंतर्गत मूल्यमापन होणार कसं तर या संदर्भाने थोडक्यात माहिती समजावून घ्या. त्यामध्ये बघा पहिलं मी सांगितलेले श्रवण कौशल्य, त्या श्रवण कौशल्याला 5 गुण सांगितले. तर या 5 गुणांमध्ये समजा तुमच्या वर्गामध्ये एकूण 90 विद्यार्थी असं गृहीत धरू आपण. तर 30 विद्यार्थ्यांचा एक गट म्हणजे एकूण 3 गट तुमच्या वर्गात तयार जर झाले तर त्यामध्ये श्रवणासाठी तुम्हाला एका गटाला परिच्छेद ऐकवला जाईल आणि त्या परिच्छेदावर 5 प्रश्न विचारले जातील. त्या 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहावी लागतील. त्याचा पेपर घेतला जाईल.
दुसरा जो गट असेल त्याला 5 वाक्ये दिली जातील. वाक्य पाठ्यपुस्तकातलीच असतील. ती सांगितल्यानंतर शिक्षक सांगतील, विद्यार्थ्यांनी लिहायची. 5ही वाक्य ही ऱ्हस्व दीर्घ शुद्ध लेखन नियमानुसार अचूक लिहिली तर त्याला 5 पैकी 5 गुण दिले जातील. जर त्याच्या ऱ्हस्व दीर्घमध्ये काही कमी असेल, चुकीचं लिहिलेलं असेल तर ते मार्क कमी केले जातील. त्यानंतर काही गटाला किंवा पुढच्या गटाला 10 शब्द दिले जाणार आहे. 10 शब्द म्हणजे एका शब्दाला अर्धा गुण, असे 10 शब्द म्हणजे 5 मार्कासाठी. तर हे शब्द अतिशय अचूक लिहिणं गरजेचं आहे. याच्यामध्ये थोडीसुद्धा ऱ्हस्व दीर्घची चूक चालणार नाही. ऱ्हस्व दीर्घ चुकलं की त्या मुलाचा त्या शब्दाचा अर्धा गुण गेला. तर त्यासाठी आपल्याला लेखन नियमानुसार मराठी प्रमाण भाषा वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, लिहिता पण आली पाहिजे. ऱ्हस्व दीर्घचे नियम लक्षात घेऊन त्याचं लेखन तुम्हाला चांगल्या पद्धतीने सुंदर स्वच्छ हस्ताक्षरामध्ये करायचं आहे. त्यानंतर पुढच्या ग्रुपला, समजा तुमचा गट, तुमच्या वर्गात मुलं जास्त आहे, 20चाच गट केला, अशा अनेक ग्रुप पडतील. तर त्या पुढच्या ग्रुपला, गटाला एखादी कविता ऐकून आणि त्यावर आधारित 5 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. किंवा आणखीन एखाद्या गटाला ऑडिओ क्लिप, मग त्यामध्ये गद्य उतारा असेल किंवा कविता असेल, ती ऐकवली जाईल आणि त्याचे प्रश्नोत्तरं तुम्हाला लिहावे लागणार आहे. त्यानंतर हे झाले 5 गुणांचा प्रश्न किंवा भाग. त्यानंतर दुसरा आहे भाषण कौशल्य. भाषण कौशल्यासाठी तुम्ही वाचलेल्या पुस्तकाचा अभिप्राय द्यावा लागेल. विषय शिक्षकांनी वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला 10 पुस्तकांची नावं द्यायची आहेत. त्यापैकी तुम्ही 10 पुस्तकं वाचले तर उत्तमच आहे, किंवा त्यातली 1-2 पुस्तकं वाचलं तरी चालेल. आणि जेव्हा ही परीक्षा होईल अंतर्गत मूल्यमापनाची, तेव्हा तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही जे पुस्तक वाचलं त्या पुस्तकावर अभिप्राय द्या. मग तुम्ही त्या पुस्तकामधून काय शिकलात, लेखक कोण होते, पुस्तकाचं नाव काय, लेखकाचं नाव काय, किती पानं होती, काय अभ्यासलं, कोणते मुद्दे आवडले, मग दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला त्या पुस्तकाचा काय उपयोग करता येईल काय, त्यातले मुद्द्यांचा काय फायदा होईल का, हे सगळं, त्याचं सामाजिक मूल्य वगैरे काय असेल ते सगळे मुद्दे तुम्हाला त्यामध्ये मांडावे लागतील. त्यानंतर दुसरा ग्रुप असेल, त्यांना फळ्यावर काही विषय लिहून दिले जातील. त्यापैकी एका विषयावर एका मुलाने मत व्यक्त करायचं राहील. त्यानंतर याला किंवा आहे, पाठ्यपुस्तकातला जो पाठ आहे किंवा पुस्तकातली एखादी कविता आहे, ती तुम्हाला आवडली असेल तर ती का आवडली त्याचं कारण, आवडली नसेल तर ती का आवडली नाही त्याचं कारण, ते तुम्हाला सांगावं लागणार आहे. अशा पद्धतीने भाषण कौशल्य हे ग्रुपनुसार, गटानुसार वेगवेगळं राहील. त्याला 5 गुण दिलेले आहे. म्हणजे श्रवण कौशल्याला 5 गुण, भाषण कौशल्याला 5 गुण, असे 10 गुण झाले. त्यानंतर प्रत्येक सत्राला असं अंतर्गत मूल्यमापन आहे बरं का. तर त्यानंतरचे उरलेले 10 गुण आहे ते स्वाध्यायासाठी आहे. तुम्हाला 2 स्वाध्याय लिहायचे आहेत. पहिला स्वाध्याय 5 गुणांना, दुसरा स्वाध्याय 5 गुणांना. याच्याहीसाठी एक उतारा दिला जाईल, त्यावर प्रश्न दिले जातील. तो झाला स्वाध्याय पहिला. आणि दुसऱ्या स्वाध्यायामध्ये कथा लेखन असेल, जाहिरात लेखन असेल, वृत्तांत लेखन, तुम्हाला पाठ्यपुस्तकात उपयोजित जे लेखन दिलेलं आहे त्या लेखनापैकी कोणताही भाग दिला जाईल. तो स्वाध्याय क्रमांक 2 असेल. आता हे स्वाध्याय आम्ही तुमच्याकडनं जमा करून मग तपासून मग त्याचं गुणदान करतो. त्यानंतर श्रवणचाही पेपर तपासून त्याचं गुणदान करतो. भाषण मात्र तुम्ही व्यक्त झाल्यानंतर त्यानुसार गुणदान केलं जातं. पुन्हा एकदा ऐकून घ्या. तुम्हाला यावर्षी 9वीला प्रथम सत्र 100 मार्क आणि द्वितीय सत्र 100 मार्काची परीक्षा द्यायची आहे. तर प्रथम सत्रामध्ये 100 मार्क कसे, 80 मार्काची तुमची कृतीपत्रिका असेल, अधिक 20 मार्काचं अंतर्गत मूल्यमापन असेल. आता 20 मार्काचं अंतर्गत मूल्यमापन कसं, याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता त्यानंतर तुम्हाला कृतीपत्रिका कशी असणार आहे याबाबतची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आता मी मगा सांगितल्याप्रमाणे बघा, घटकनिहाय गुणविभागणी कशी असेल. माझ्या मते तुमच्या ग्रुपच्या व्हॉट्सॲपवर मी प्रथम सत्रांत परीक्षा उत्तरं असं सोडून दिलेली अशी पाठवलेली आहे कृतीपत्रिका मराठी भाषेची. तर त्याचा जर तुम्ही अभ्यास केला असेल, तुमच्या सहज लक्षात आलं असेल ही एकूण 80 गुणांची कृतीपत्रिका आहे. तिच्यामध्ये गद्य विभागाला 18 गुण, पद्य विभाग 16 गुण, स्थूल वाचन 6 गुण, भाषाभ्यास 16 गुण आणि उपयोजित लेखन 24 गुण, अशी एकूण 80 गुणांची
प्रश्नपत्रिका राहील. आता प्रश्नपत्रिका म्हणजे आता कृतीपत्रिका म्हणू आपण त्याला. आता ही कृतीपत्रिका विभागाप्रमाणे कशी, तर ते तुम्ही तुमची वही समोर ठेवून जरी पाहिलं तरी तुमच्या सहज लक्षात येईल की याचे 5 भाग आता मी वाचून दाखवल्याप्रमाणे किंवा सांगितल्याप्रमाणे. त्यामध्ये पहिला भाग गद्य विभाग. गद्य विभाग हा एकूण 18 गुणांना आहे. म्हणजेच त्यामध्ये 3 उपप्रश्न आहे, अ, आ, इ. अ जो भाग दिलेला आहे, या अ भागामध्ये एक पठित उतारा दिला जाईल. त्या पठित उतार्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील 7 मार्कासाठी. आता ही 7 मार्कांचं सुद्धा विभागणी कशी केलेली आहे, तर 2 मार्क आकलन कृती, पुन्हा 2 मार्क आकलन कृती आणि 3 मार्क्स किंवा गुण हे स्वमतासाठी असणार आहे. तर आता वरती जे 2 प्रश्न मी सांगितले आकलन कृतीचे, त्यांची सगळ्यांची उत्तर सारखी राहतील, पण स्वमताचा जो प्रश्न आहे त्यांचं उत्तर मात्र वेगळं असणार आहे. कारण प्रत्येकाचं मत काही सारखं असू शकत नाही. उदाहरणार्थ मी असं उदाहरण सांगते फक्त, तुम्हाला प्राणी पाळायला आवडतं का, स्वमत मांडायचे तुम्हाला, त्या उतार्याला अनुसरूनच तो प्रश्न विचारला जाईल. तर प्रत्येकाचं मत वेगळं राहील. म्हणून स्वमताला विचार मांडण्यासाठी 3 ते 4 ओळी लिहायच्या उत्तराच्या, त्याला 3 गुण दिलेले आहे. असे 2, 2, 3 म्हणजे एकूण 7 गुण. मी आता विभाग 1ची माहिती सांगू राहिली. एक विभागासाठी गद्यामध्ये म्हणजे गद्य विभागामध्ये 3 उपप्रश्न, अ, आ, इ. अ मध्ये पठित उतारा, पठित उताराचा अर्थ सांगितला, पुस्तकातला उतारा. आमध्ये सुद्धा पुन्हा एक दुसरा पठित उतारा दिला जाईल. त्याच्यामध्ये पण 3 प्रश्न राहतील. आकलन कृतीवर 2 मार्क, पुन्हा आकलन कृतीवरती 2 मार्क्स आणि स्वमताला 3 मार्क्स, असे एकूण 7 मार्क्स. 7 दुनी 14 मार्क्स झाले. आता राहिले 4 मार्क्स. आता ई जो दिलेला आहे, हा ई तिथे अपठित उतारा दिला जाईल. अपठित उतारा म्हणजे जो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा किंवा वेगळा उतारा. तर तो सहज तुम्ही वाचून तुम्हाला आकलन झाला पाहिजे असा एक उद्देश आहे. त्यामुळे तो अपठित उतारा तुमच्या कृतीपत्रिकेत टाकलेला आहे. तो स्वतः वाचायचा आणि त्याच्यावरती 2 आकलन कृती विचारल्या जातील. त्याला प्रत्येकी 2 गुण दिलेले आहे. असा एकूण तुमचा 18 मार्कांचा गद्य विभाग राहील. त्यानंतर विभाग 2 पद्य. पद्यामध्ये सुद्धा अ आणि आ असे 2 उपविभाग असणार आहे. तर अ मध्ये तुम्हाला एक कविता दिली जाईल. ती पूर्ण कविता देऊन त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर त्या प्रश्नांमध्ये आकलन कृतीवर 2 गुण, पुन्हा आकलन कृती 2 गुण, त्याच कवितेतल्या 2 ओळी देऊन आणि त्या 2 ओळींचा अर्थ विचारला जाईल, त्याला 2 गुण, आणि त्याच कवितेतल्या पुन्हा दुसऱ्या 2 ओळी देऊन त्या काव्यपंक्तींचं काव्यसौंदर्य विचारलं जाईल, त्याला 2 गुण. असा 8 गुणांचा अ हा प्रश्न राहील. म्हणजे 8 गुण झाले. त्यानंतर आ, दुसरा उपप्रश्न आ आहे. तर आमध्ये पुन्हा 2 कवितेंची नावं दिली जातील कृतीपत्रिकेत आणि त्यापैकी एका कवितेवरती आधारित खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतील. मग आता याच्यामध्ये प्रश्न अनेक दिलेले आहे, पण एवढे प्रश्न न विचारता फक्त 4च गुणांसाठी कोणतेही प्रश्न त्यातले निवडले जातील. त्यातले म्हणजे आम्ही आता सांगणार आहे यातले कोणते. उदाहरणार्थ बघा, प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण, प्रस्तुत कवितेचा विषय, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, कवितेची भाषिक वैशिष्ट्ये, कवितेतून व्यक्त होणारा विचार, कवितेत दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ आणि ही कविता आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण. आता हे सगळे प्रश्न आहेत. त्यापैकी फक्त कोणतेही प्रश्न ते विचारतील ते मात्र 4 गुणांसाठी असणार आहे. आता मी मगा सांगितलं अ भाग हा 8 गुणांना आणि आ हा 8 गुणांना. आमध्ये 2 पुन्हा उपप्रश्न आहेत. त्यामध्ये एका उपप्रश्नाची माहिती मी आत्ताच तुम्हाला सांगितली 4 गुणांसाठी. त्यानंतर उरलेले जे 4 गुण आहे त्यामध्ये कवितेच्या वरती ज्या 3 कविता आपण पाहिल्या, कोणत्या, अमधली एक दिलेली कविता, आमधल्या 2 ह्या सोडून उरलेली जी कविता आहे त्या कवितेतल्या 2 किंवा 3 ओळी तुमच्या कृतीपत्रिकेत दिल्या जातील आणि त्याला सांगितलं, त्यावर प्रश्न राहील खालील ओळींचे रसग्रहण करा. आता रसग्रहण करण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये अर्थसौंदर्य, त्यानंतर काव्यसौंदर्य, त्यानंतर भाषिक सौंदर्य असे पॉईंट लिहावे लागणार आहेत. 3 पॉईंट त्याच्यामध्ये अपेक्षित असणार आहे.
त्यानंतर ते कशी लिहायचे आहेत ते त्यानंतर जो धडा किंवा कविता जे काय होईल त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे कविता झाल्यानंतर. तर आता त्यानंतर विभाग 3 आहे स्थूल वाचन. स्थूल वाचनामध्ये समजा आता प्रथम सत्राचा विचार करायचा झाला तर आपल्याला 2 स्थूल वाचन आहे. त्या 2 स्थूल वाचनवर तुम्हाला प्रश्न दिले जातील. याच्यामध्ये स्थूल वाचनातला उतारा किंवा काय कविता वगैरे असेल ती त्यातला थोडासा भाग दिला जाणार नाही. फक्त प्रश्न विचारले जातील. 3 गुणांच्या 2 कृती तुम्हाला कराव्या लागणार आहे. म्हणजे एकूण 6 गुणांसाठी तुम्हाला हा प्रश्न दिला जाईल. यामध्ये स्वमत असेल, अभिव्यक्ती असेल, याच्यावर आधारित तुम्हाला 3 कृती दिल्या जातील, पण 2च सोडवाव्या लागणार आहे. हा झाला तिसरा विभाग. त्यानंतर विभाग 4 हा भाषाभ्यासावर आधारित आहे. भाषाभ्यास म्हणजेच व्याकरणचा भाग येतो. याच्यामध्ये 2 भाग केलेले आहे, एक अ आणि एक आ. आता अ जो भाग आहे या अ भागामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे व्याकरण दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. मग आता कोणतं व्याकरण दिलेले बघा. अलंकार आहे. त्यामध्ये कोणते अलंकार आहे? रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतन गुणोक्ती असे अलंकार. त्यानंतर वृत्त प्रकार दिलेले आहे. आर्य आणि दिंडी हे मात्रा वृत्त. त्यानंतर रस प्रकार दिलेले आहे. एकूण 9 रस आहे. त्यामध्ये हास्यरस असेल, बिभत्स रस असेल, शृंगार रस असेल, वीर रस, करुण रस, शांतरस, भक्तिरस असे भरपूर रस आहे. असे एकूण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 9 रस. त्या रसांची माहिती कवितेच्या ओळी दिल्या जातील. मग तुम्हाला ओळखावं लागेल या ओळीमध्ये कोणता रस आहे वगैरे. आणि शुद्ध लेखनाच्या नियमानुसार तुम्हाला वाक्य दिले जाईल. त्या वाक्यामध्ये तुम्हाला म्हणजे विरामचिन्हे टाकावे लागतील किंवा त्यामध्ये तुम्हाला शुद्ध वाक्य लिहावं लागेल, शुद्ध शब्द लिहावा लागेल. अशा पद्धतीचा अभाग राहील. तो तुम्हाला 8 गुणांसाठी दिलेला आहे. त्यानंतर आ जो भाग आहे या आ भागामध्ये 5वीपासून तर 8वीपर्यंत तुम्ही जे व्याकरणचा अभ्यास केलेला आहे त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एक वचन, अनेक वचन, वचन बदला, वचन ओळखा, शब्दसमूहाबद्दल शब्द लिहा, त्यानंतर शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द लिहा, त्यानंतर विरामचिन्हे टाका, पारिभाषिक शब्द असं दिले जाईल. आता पारिभाषिक शब्दाचा प्रश्न असेल तुम्हाला की नेमकं काय, तर इंग्रजी काही शब्द तुमच्या पुस्तकात पण आलेले, पाठीमागच्या पानावर पण दिलेले आहे, त्याचा मराठी अर्थ ते विचारतात, तो आपल्याला लिहायचा आहे. याला पारिभाषिक शब्द म्हणतात. अशा पद्धतीने ते 8 गुण म्हणजे असे 8 आणि 8 16 गुण याच्यासाठी तुम्हाला व्याकरण भाग दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न 5वा म्हणजे विभाग 5वा हा उपयोजित लेखनाचा आहे. याला 24 गुण दिलेले आहे. त्यामध्ये सगळ्यात प्रथमतः तुम्हाला पत्रलेखन याच्यामध्ये 3 भाग केलेले आहे, अ, आ आणि ई. तर या अमध्ये पत्रलेखन आहे. पत्रलेखन 2 प्रकारचे आहे, एक औपचारिक पत्र आणि दुसरं अनौपचारिक पत्र. औपचारिक पत्रामध्ये मागणी पत्र आहे, विनंती पत्र आहे, तक्रार पत्र आहे, हे तुम्हाला लिहायचे आहेत. आणि अनौपचारिक पत्र म्हणजे कौटुंबिक पत्र, आई वडील, आजी आजोबा, काका काकू, मित्र मैत्रीण, भाऊ बहीण यांना लिहावयाची पत्र. पण आता जुना पत्राचा जो नमुना होता आपला तो वेगळा आहे, ती रचना वेगळी आहे, आता बदललेली आहे. आता आपल्याला ही सगळी पत्र डाव्या बाजूने, सगळे मुद्दे डाव्याच बाजूने लिहायचे आहेत. दिनांक असेल, ज्याला पत्र लिहायचं त्याचा पत्ता असेल, त्यानंतर पुन्हा तुमचा काय विषय असेल, मजकूर असेल, त्याच्या आधी महिना आणि शेवट पत्ता, हे सगळं ईमेल ID द्यावं लागणार आहे. तुम्ही जसं आता सध्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ईमेलचा वापर जसा करतात अशा पद्धतीने तुम्हाला ह्या वर्षी पत्र लिहायचं आहे. 2 पत्र दिले जातील, पैकी एक पत्र लिहायचं किंवा याला किंवा दिला जाईल, दिलेल्या उतार्याचा सारांश लिहा. तिथे गद्य विभागामध्ये ईमध्ये तुम्हाला जो अपठित उतारा दिलेला असेल, अपठित आपण सुरुवातीला पाहिलं, तर त्या अपठित उतार्याचा सारांश करायचा आहे. आता हे सारांश लेखन कसं करायचं याबाबतची माहिती मी तुम्हाला नंतर देणार आहे. आता फक्त मी तुम्हाला स्वरूप समजावून सांगत आहे. त्यानंतर हा झाला अ विभाग 6 गुणांना. आता आ विभाग आहे, त्यामध्ये तुम्हाला जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन लिहायचं आहे. यापैकी जे सांगितलेलं आहे तुम्हाला, जे लिहिता येणार आहे, जे स्किल डेव्हलप झालेले किंवा प्रगत झालेले आहे त्याचा वापर करून आणि तुम्हाला ते लिहायचं आहे. त्यामध्ये कथा लेखन, जाहिरात लेखन, वृत्तांत लेखन यापैकी जो भाग त्यांनी दिलेला आहे
त्यापैकी 2 कृती तुम्हाला निवडून त्या लिहायच्या आहेत. आणि शेवटचं आहे लेखन कौशल्य म्हणजे निबंध लेखन. तर निबंध लेखन तुम्हाला 9वीला 5च गुणांसाठी दिलेलं आहे. तर त्यामध्ये प्रसंग लेखन, आत्मवृत्तपर लेखन आणि वैचारिक लेखन अशा प्रकारचे भाग केलेले आहे. आता मी मगा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आत्मवृत्तपर लेखनाची माहिती दिलेली आहे, वर्णनात्मक लेखनाची माहिती दिलेली आहे. आता प्रसंग लेखन म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आठवलेला एखादा प्रसंग, उदाहरणार्थ असा साजरा झाला माझा वाढदिवस. मग तुमचा वाढदिवस कसा साजरा झाला याचं वर्णन, त्या प्रसंगाचं वर्णन करायचं आहे. आणि ते करत असताना हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहील असं करायचं आहे. त्यानंतर आत्मवृत्तपर निबंधाची माहिती तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. आणि वैचारिक निबंधामध्ये थोडी चिंतनशीलता अधिक ठेवून आणि मग त्याचा चांगला अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि त्यानुसार प्रश्नपत्रिकेमध्ये लेखन तुम्हाला करायचं आहे. कधीकधी असं असतं की एखादं चित्र दिलं जातं आणि प्रश्न सांगितला जातो की चित्रातील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून तुम्ही त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या क भागामधला किंवा तिसऱ्या भागामधला उत्तर लिहावं लागणार आहे. तर हे कृतीपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी समजावून दिलेलं आहे. हे तुम्ही वहीतही लिहून घेतलेलं असेल, मी उत्तरपत्रिकेसह तुम्हाला टाकलेलं आहे, त्याप्रमाणे नसेल तर लिहून घ्या. उद्यापासून तुमचा जो काही सिलेबस आहे म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला जो भाग आहे तो विभाग 1 मधला जे काही गद्यपद्य आहे त्यात आपल्याला उद्यापासून अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे. पण आता तुम्हाला जी माहिती मी सांगितलेली त्या माहितीचा पुरेपूर विचार करून अभ्यास करून आणि तशा पद्धतीने सगळ्या नोंदी ठेवा. ज्या दिवशी जो धडा जी कविता शिकवली जाईल त्या कवितेखाली दिलेला गृहपाठ वगैरे काय असेल हे सगळं पूर्ण करायचं आहे. ज्या दिवशी शिकवलेलं आहे, ज्या लिंकवर तुम्हाला पाठवलेलं आहे ती माहिती, ती लिंकचं नाव, तारीख वगैरे सगळं त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोंदी करायच्या आहेत. या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्या प्रकारची माहिती लेखी स्वरूपामध्ये व्यवस्थित ठेवायची आहे. शाळा भरेल त्यावेळेस ती बघितली जाईल. धन्यवाद.